वडिगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक हे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतं। उपोषणाच्या स्थळावरून जाताना मराठा तरुणांनी घोषणाबाजी केली। उपोषणाच्या स्थळी सध्या तणावाचं वातावरण आहे। वडिगोद्रीमध्ये आंदोलकांनी भर पावसात उपोषण हे सुरूच ठेवलेलं आहे। तर वडिगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक पुन्हा एकदा आमने सामने आले। उपोषण स्थळावरून जाताना मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी केली। उपोषणाच्या स्थळी सध्या तणावाचं वातावरण आहे, तर पोलिसांचा तगडा बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतो। तर वडिगोद्रीमध्ये ओबीसी आणि मराठा आंदोलक हे पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। उपोषणाच्या स्थळी जाताना मराठा तरुणांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। सुधाकर जाधव आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहे, मी थेट त्यांच्याकडे जातोय। सुधाकर, काल देखील मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आलेले होते, आजही तीच परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते। पोलिसांचा बंदोबस्त असताना सुद्धा कालच्या सारखीच परिस्थिती आजही निर्माण झालेली आहे। नक्कीच शुभम, आपण जर पाहिलं तर काल दिवसभर या ठिकाणी मराठा आणि ओबीसीचे दोन्ही कार्यकर्ते या ठिकाणी आमने सामने आले होते आणि काही राडा देखील झाला होता। आज सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला होता आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना, तरुणांना जरांगे पाटलाच्या उपोषणाकडे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था, पर्यायी रस्ता करून देण्यात आला होता। मात्र आज आता काही वेळापूर्वी जरांगे पाटलाच्या एका समर्थकाची गाडी या ठिकाणी वडिगोद्री येथून जात असताना लक्ष्मण हाकेच्या उपोषण स्थळाजवळ येऊन त्याने जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर या ठिकाणी ओबीसीच्या लक्ष्मण हाकेच्या समर्थकांनी देखील या ठिकाणी प्रत्युत्तर म्हणून जोरदार घोषणाबाजी केली। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भर पावसात हे जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालंय। काही कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हाकेंचे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत। पोलिसांनी आता या ठिकाणी उपोषणाच्या समोर बॅरिकेड्स लावलेले आहेत। पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। जो पर्यायी व्यवस्था जरांगे पाटलांच्या समर्थकांना देण्यात आला होता, त्या रस्त्याने पाऊस सुरू असल्यामुळे त्या रस्त्याने आता गाड्या जात नाहीये, त्यामुळे आता त्यांना या रस्त्यावरून जावं लागणार आहे। मात्र त्या जरांगेच्या समर्थकांनी या रस्त्याने जात असताना शांततेत जावं असं आवाहन पोलिसांकडून केलं जात आहे आणि ओबीसीच्या हाकेच्या समर्थकांना देखील शांत राहण्याचं आवाहन आता या ठिकाणी पोलिसांकडून केलं जात आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पावसात ओबीसीच्या समर्थकांनी या ठिकाणी हाकेच्या समर्थकांनी या ठिकाणी भर पावसात जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। या ठिकाणावरून मराठाचे जरांगेचे समर्थक देखील जाणार आहेत, त्यामुळे या ठिकाणी आता तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं आपल्याला सध्या शुभम पाहायला मिळत आहे। पोलिसांचा चोख असा बंदोबस्त आहे। या घडामोडींवर तुम्ही असंच लक्ष ठेवा। तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।